नमस्कार मित्रांनो, मी दादासाहेब वाघ. आज आपण ज्या प्रकरणावर चर्चा करणार आहोत त्या प्रकरणाचं नाव आहे प्रेरणा. दररोज स्वतःला आणि इतरांना उद्युक्त करणे. प्रकरणाचं नाव आहे दररोज स्वतःला आणि इतरांना उद्युक्त करणे. उद्युक्त करणे म्हणजे काय? तयार करणे किंवा सज्ज करणे किंवा प्रेरित करणे, त्याला आपण उद्युक्त करणं म्हणतो. म्हणजे काहीतरी घडण्यासाठी तयार करणे. जसं आता उदाहरणार्थ तुम्हाला म्हणजे बघा, मतदान निवडणूक असते, मतदारांना आपण उद्युक्त करतो, मतदान करा, आपला हक्क आहे, त्यांना प्रेरित करतो आपण. त्याला म्हणतात उद्युक्त करणे. बहुतेक लोक चांगलं काम करू शकतात आणि चांगलं काम कसं करायचं हे देखील लोकांना माहीत असतं, परंतु ते चांगलं काम कशामुळे चांगलं काम करू शकत नाही, तर त्यांच्यामध्ये प्रेरणाचा अभाव असतो. प्रेरणा त्याच्यामध्ये नसते, त्यामुळे त्यांची शक्ती असते चांगलं काम करण्याची, पण त्यांना प्रेरणा ही स्वतःलाही देता येते आणि इतरही देऊ शकतात. त्यांना त्या प्रेरणेचा त्यांच्यामध्ये अभाव असतो. माणसाला विचारसरणी आणि श्रद्धा यातूनच सर्वात मोठी प्रेरणा मिळू शकते. आपल्या विचारसरणी मधून सर्वात मोठी प्रेरणा मिळू शकते. माणसाच्या शारीरिक गरजा भागल्या मग भावनिक गरजा सर्वाधिक प्रेरक ठरतात असं लेखक म्हणतात. आपल्या शारीरिक गरजा भागल्या सर्वात आपल्या ज्या भावनिक गरजा असतात त्या आपल्याला प्रेरक ठरतात असे लेखक म्हणतात. प्रेरणा ही आपणच स्वतःला द्यायची असते. प्रेरणा ही आपणच स्वतःला द्यायची असते. विचारातील बदलांना आपण अंतरप्रेरणा असे म्हणतो. आपण जेव्हा विचारामध्ये आपले बदल होतात ना, तेव्हा त्याला अंतरप्रेरणा म्हणजे आपण आतून त्याला आपल्या मनाला प्रेरणा देतो, त्याला अंतरप्रेरणा म्हणतात. तर कृतीतील बदलांना चालना मिळते. जर आपल्या कृतीत बदल झाला तर ती आपल्याला चालना मिळते. प्रेरणा ही अग्नीसारखी असते. म्हणजे तुम्हाला सांगायचं महत्व म्हणजे कसं, जसं आपण एखादं चूल पेटवतो, तिला आपण इंधन लावतो, सरपण काळ्या लावतो, थोड्या वेळाने ते संपून जातं, त्याचे संपलं. तसंच प्रेरणाचं असतं बुवा. ही आपल्याला नेहमी तिला हे करावं लागतं. जसं आता आपण व्यायाम करतो बघा, व्यायाम केल्याने आपल्याला प्रेरणा मिळते, जेवण केल्याने आपल्या शरीराला हे मिळतं. ते कसं आपल्याला दररोज करावं लागतं. जसं दररोज व्यायाम करणे, दररोज जेवण करणे, त्या प्रकारे प्रेरणेला आपण हे केलं पाहिजे. प्रेरणा दररोज देत गेली पाहिजे शरीराला, असं लेखक म्हणतात. उदाहरणार्थ व्यायाम किंवा आहार, प्रेरणा दीर्घकाळ टिकत नाही, तुम्हाला त्याचा सतत पुरवठा करावा लागतो असं. प्रेरणा देणारा सर्वात महत्वाचा घटक कोणता, तर पैसा. बघा, आपल्याला काही गोष्टीमध्ये पैसा भेटत असेल तर आपल्याला प्रेरणा मिळते, आपण जास्त काम करतो. पैसा झाला, नावलौकिक आपलं नाव होतं जगामध्ये किंवा लोकांमध्ये, त्याने सुद्धा आपल्याला प्रेरणा मिळते. मानपान मिळतो, आपल्याला मानपान मिळतो, त्याने आपल्याला प्रेरणा मिळते. जीवाभावाच्या लोकांकडून आपल्याला पसंती मिळते. वा वा वा, काय छान काम करतात तुम्ही, किंवा छान गोष्टी करतात तुम्ही, तुमचं काम करतात, ही बाह्य प्रेरणा असते. इतर लोकांकडून जे आपल्याला म्हटलं ना, आपण जसं आपण एखादी पोस्ट टाकतो बा, जसं आपण जसं असं जर आलं बा, तर ती बाह्य प्रेरणा झाली. प्रेरणा, वा वा, काय तुमची छान गोष्टी, छान काम केलं, यानं सुद्धा माणसाला प्रेरणा मिळतं. आपल्याला एखादी तुम्ही काही टाकलं, त्याच्यावर तुम्हाला भरपूर लाईक्स आले, तुम्हाला एक आनंदित होतं, तुम्हाला ते इतर लोक प्रेरणा देतात, त्याच्याने तुम्ही प्रेरित होतात ती गोष्ट करण्याला, उद्युक्त करण्याला. आता प्रेरणेची व्याख्या कशी करतात बघा शिवकेळा. कृतीला किंवा जाणीवेला ज्यामुळे प्रोत्साहन मिळते. कृतीला किंवा जाणीवीला, जाणीव होते ना माणसाला, ती जाणीव. कृतीला किंवा जाणीवेला ज्यामुळे प्रोत्साहन मिळते त्याला प्रेरणा असे म्हणतात, असे शिवकेळा म्हणतात. किंवा कृती मागचा हेतू म्हणजे प्रेरणा असंही म्हणता येईल. कृती मागचा, जे आपण कृती करतो ना, त्याचा मागचा जो हेतू असतो ना, त्याला आपण प्रेरणा म्हणायला काही हरकत नाही. आणि भय प्रेरणा हा सुद्धा एक प्रेरणेचा प्रकार असतो. भय प्रेरणा हा सुद्धा एक प्रकार असतो. भय प्रेरणेचे फायदे कसे होतात बघा. भय प्रेरणेचे फायदे कसे होतात? काम लवकर होते, परिणाम
तात्काळ होतो किंवा काम वेळेवर पूर्ण होतात. माणसाची कार्यक्षमता अल्पावधीत सुधारू शकते. भय प्रेरणा म्हणजे कसं, एखादा बॉस असेल, एखादा तुम्ही जर हे काम केलं आणि तुम्हाला नोकरीवरून काढून टाकेल बाबा, माणसा घाबरून फास्ट काम करतो, माणूस लवकर लवकर काम करतं, लवकर करतं, त्याला भय प्रेरणा म्हणते. ती पण एक तो प्रेरणेचा प्रकार आहे. कोणी त्याला आपण कसं, चला हे काम करा, नाही तुम्हाला पहिल्या जसं अगोदर पूर्वीच्या काळात गुलामांना नोकरांना मारलं जायचं, चला हे काम करा आणि तुम्हाला ते भीतीने करायचे आपल्याला मारतील, म्हणजे ही भय प्रेरणा हा प्रेरणेचा प्रकार असतो. जसा उदाहरणार्थ बघा, भय प्रेरणेमध्ये वाघ जेव्हा हरणामागे धावतो तेव्हा हरिण त्याला गुंगारा देऊन जीव वाचवते. भक्ष्य हे भक्षकापेक्षा अधिक चपळ ठरते. म्हणजे कसं, याची प्रेरणा कशी, मला अन्न मिळवायचं आहे बा, त्याची प्रेरणा कशी असते, मला जीव वाचवायचा आहे बा, त्यामुळे ते त्याच्यापेक्षा जास्त पळू शकते. ते भय प्रेरणेमुळे बा, त्याला भीती असते ना, त्यामुळे ती त्याची प्रेरणा जास्त ठरते. भय प्रेरणेमुळे लोक चांगले काम करतात, कारण त्यांना कामावरून काढून टाकण्याची भीती असते ना, चला आपण केलं नाही आपल्या कामावरून आपण काढून टाकू बा, हे भय प्रेरणा. सकारात्मक किंवा नकारात्मक प्रेरणा असे बा. सकारात्मक, एखाद्या गोष्टीकडून माणूस सकारात्मक प्रेरणा घेते किंवा त्याच गोष्टीकडून नकारात्मक प्रेरणा घेतली जाते बा. जसं एक उदाहरण आपल्या पुस्तकात तुम्ही वाचलं असेल बा, एका गावात दोन भाऊ असतात. दोन भावांमधून एक भाऊ व्यसनी आणि दारुडा असतो. त्याचं सर्व म्हणजे व्यवस्थित नसतं त्याचं बा, त्याला काही नाही. आणि त्याच्यामधलाच एक भाऊ असतो, तो त्याचं व्यवस्थित चाललेलं असतं, त्याच्याकडे म्हणजे पैसा असतो, त्याचं व्यवस्थित चाललं, सर्व काही व्यवस्थित, त्याचं घरदार व्यवस्थित, तो काही नोकरीला लागून गेला असतो, काहीतरी चांगला असतं, त्याचा उद्योग करतो काहीतरी चांगलं. तर लोकांनी त्यांना विचारलं त्या पहिल्या भावाला, का रे बाबा तू का शिकला नाही, तू का शाळा शिकला नाही, का तू व्यसनी का दारुडा बनला. तो काय म्हणतो त्यांना, याला कारण माझे वडील आहेत म्हणे. म्हणजे काय बा, ते व्यसनी आहेत, माझे वडील व्यसनी आहेत, ते दारू पितात आणि तेच आमच्या घरात असा आरडाओरडा चालू असतो, त्याच्यात तुम्ही माझ्याकडून काय अपेक्षा करणार म्हणे, त्यामुळे मी असा आहे म्हणे बा. आणि एका त्याच्या दुसऱ्या भावाला विचारतात, का रे बाबा तू असा कसा झाला म्हणे बा, एवढा तू शिकून सवरून व्यवस्थित कसं काय झाला म्हणे. याला कारणीभूत माझे वडील आहेत म्हणे बा, याला कारणीभूत माझे वडील. म्हणजे कसं आहे म्हणे, माझे वडील लहानपणापासून आम्हाला दारू प्यायचे वगैरे वगैरे, तेव्हाच मी विचार केला म्हणे बा की मला काहीतरी करायचंय जीवनामध्ये, मला शिकायचंय, मला नोकरी लागायची. म्हणजे हा प्रेरणेचा प्रकार असतो. एकच गोष्ट पण त्यांनी ते एकाने अशी धरली आणि याने सकारात्मक त्याला घेतली. हे सकारात्मक आणि नकारात्मक प्रेरणेचं उदाहरण. म्हणजे एक गोष्ट एकच, पण त्यांनी काय विचार, नकारात्मक विचार केला आणि यांनी सकारात्मक विचार केला. हा एक असं. प्रेरणेचे दोन प्रकार असतात, अंतर्गत प्रेरणा आणि बाहेर प्रेरणा. बाह्य प्रेरणा म्हणतात त्याला. अंतर्गत प्रेरणा आणि बाह्य प्रेरणा. आपण तुम्हाला सांगितलं तसं, बाह्य प्रेरणा, अंतर्गत प्रेरणा म्हणजे विचारांमध्ये जो बदल होतो त्याला अंतरप्रेरणा म्हणतात. आपल्या विचारांमध्ये जो बदल होतो ना, विचार करून त्याला अंतरप्रेरणा म्हणतात. जसं विचारांमधून किंवा श्रद्धा, आपण एखाद्या गोष्टीवर श्रद्धा असतो ना, त्याच्यामध्ये बदल होतो, त्याला अंतरप्रेरणा म्हणतात. आणि बाह्य प्रेरणा म्हणजे जसं आपल्याला मान सन्मान दिला जातो, शाल शिरपट देऊन तुमचं छान कार्य केलं, तुम्हाला बक्षीस दिलं जातं, एखाद्या टायमाला बक्षीस दिलं जातं, किंवा आपल्या पसंतीच्या लोकांकडून आपल्याला दाद दिली जाते, वा 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 छान छान छान. ती बाह्य प्रेरणेने माणूस प्रेरित होतो आणि जास्त काम करण्याची माणसामध्ये ऊर्जा निर्माण होते. प्रेरणा ही जाणीवपूर्वक जोपासावी लागते. म्हणजे प्रेरणा ही जाणीवपूर्वक जोपासावी लागते. तिला वेळोवेळी बळ देऊन भक्कम करावी लागते. प्रेरणेला वेळोवेळी त्याला बळ देऊन भक्कम करावी लागते. जसं आपण पाहिलं, जसं मग व्यायाम हा आपल्याला दररोज करावा लागतो किंवा आहार आपल्याला नियमित घ्यावा लागतो, सकाळ संध्याकाळ याप्रमाणे. त्यामुळे तुमचे ध्येय सतत डोळ्यासमोर ठेवा, त्याच्याने तुम्हाला प्रेरणा मिळेल. तुमचं ध्येय तुम्ही ठरवलेलं असणार ते तुम्ही डोळ्यासमोर ठेवा, त्याच्याने तुम्हाला प्रेरणा मिळेल. रोज सकाळ संध्याकाळ त्याची उजळणी काढा तुमच्या ध्येयाची. मी काय ठरवलेलं आहे, मला काय करायचंय, रोज सकाळ आणि संध्याकाळ त्याची उजळणी काढा. मनावर ठसवा, मनावर तुमच्या प्रतिबिंब ठसवा. एवढे बोलून मी आज प्रेरणाविषयी चर्चा करण्याचं थांबवतो.